यवतमाळ नगर परिषद आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचंही पाहायला मिळते। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची दमदार उमेदवार शोधताना दमछाक झाली। मात्र यातून राष्ट्रीय पक्षांनी कंबर कसून आपल्या बड्या नेत्यांच्या कुटुंबियांना मैदानात उतरले आहे। यामुळे ही लढत केवळ पक्षांमध्ये न राहता थेट आजी आणि माजी मंत्र्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रमुख लढत मंत्र्यांच्या वारसदार आमने सामने भारतीय जनता पक्षाने विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांना उमेदवारी दिली आहे। तर काँग्रेस पक्षाने माजी सामाजिक न्याय मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका जितेंद्र मोघे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीचे लक्ष वेधले आहे। या प्रमुख उमेदवारीमुळे निवडणुकीत दोन राजकीय घराण्यांमधील थेट लढत म्हणून पाहिली जात आहे। नगराध्यक्ष पदाची ही चुरस आता केवळ राजकीय समीकरणे नसून दोन आजी माजी मंत्र्यांच्या राजकीय भविष्याची परीक्षा ठरण्याची शक्यता आहे। पक्षही मैदानात प्रमुख लढतीसोबतच इतर पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवून चौरंगी लढतीची रंगत वाढवली आहे। नरेश राऊत, यवतमाळ।